आमच्याशी जातीवाद केला जातो म्हणून किती वेळा तुम्ही किती वेळा आम्हाला फेऱ्या मारायला लावणार आहे? शेवटी शासन प्रशासन आहे का नाही या सरकारमध्ये? हे सरकार आपल्याला जाणून बुजून टाळाटाळ करतंय. सेवालाल महाराजांचा इतिहास या घरोघरी पोहोचावा म्हणून आमची इच्छा आहे. हे स्मारक व्हावं. तरी तुम्हाला कितींदा विनंती केली, यासाठी माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे, जोपर्यंत स्मारक होणार नाही तोपर्यंत आता माघार नाही माझ्या बांधवांना. आता स्मारक आमच्या हक्काचं नाही, सेवालाल महाराजांच्या स्मारकाचं काम चालू झालंच पाहिजे. सेवालाल महाराजांच्या स्मारकाचं काम चालू झालंच पाहिजे. आज हजारोनी आले साहेब, कलेक्टर साहेब, उद्याच्याला लाखोनी. जर काम तुम्ही लवकरात लवकर चालू करायचे आदेश नाही दिले तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर माझे मित्र नितीन भैया चव्हाण हे 2 शब्द बोलतील, त्यांना मी आमंत्रित करतो. सेवालाल महाराज की, क्रांतिकारी शूरवीर सद्गुरु सेवालाल महाराज की. तुम जरा एक दिन भेटा दो ना फक्त 30 जणांना काढो, बाकी सर्वप्रथम शेख गोर भाई आणि इतर समाजाचे आपण मोर्चाने सपोर्ट करायला आम्ही कोण सतच्या मन आभारत. आणि आज समोर येता बी आपण समाज साम्य विचार न करता, पगार विचार न करता या मोर्चात सामील मिळेल ही शक्ती मोठ वाटतं आपण जाऊ. जो आपण गोरसेना आज भारत देशामध्ये अध्यक्ष प्रसिद्ध गोरसे संदेश भाऊ राठोड, संदेश भाऊ चव्हाण जाऊ आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मग आम्हाला जो अख्खा भारतामध्ये आपण हे मोर्चामध्ये सामील मिळेल. आणि आज पुणे शहरामध्ये आपण एक झेंडा झडकामध्ये श्वेता चव्हाण ताई इन्होंने भी स्वतःचा आभार की वो आपण या मोर्चामध्ये सामील मिळेल म्हणून ताकद लगाड मिळेल. विशेष आपण राजभाऊ चव्हाण इन्होंने खंड मेहनत मग विशेष मग पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही होतो. मग दरवेळी चंदन राठोड ही म्हणून सारखं रिमेंबर करतो रस की भाऊ हे कार्यक्रम हे अत्र कार्यक्रम भाऊ राजभाऊ चव्हाण पैलुकाची प्रेरणा देतो की ही असो व्यक्ती आपण समाजाचा झटपट करतो रस. हे सोबत आपण रेणू संदेश भाऊ बरोबर रेणू ही आपण मागणीचं विशेष जे प्रशासन सदस्य वो फक्त आपण सेवालाल महाराज मार्गे जाऊन का विरोध फक्त कारण की आपण समाज एकजूट आहे काय आपण समाज भटके विमुक्त समाज मागे तोडले त्यांना आपले आता लढा देणू लागत काही नुसार कोणून मला तरी विशेष तरी आपण समाजाला जो ताकद दखाणू लागत जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टरला सांगत इच्छितो आहे की आम्ही येथून आमचा क्रिया इथून हलवणार नाही. आम्ही आमचा मोर्चा हा चालूच राहणार. तुम्हाला श्रद्धा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पण इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला सपोर्ट राहणार आहे. आयुक्त कलेक्टर साहेब तुम्हाला जाहीर आव्हान आहे जोपर्यंत आमचं स्मारक काम चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला शांत बसू देणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र जय शाह. धन्यवाद. विशाबाई साहेब हो शकता एक मिनिट उभं ताई एक मिनिट माईट घेऊ द्या माईट ले लो हम के साथ
श्याम थोडस गावात करो डिसेंबर आले साहेब पाप्या व थांबली लॅपटॉप आहे का ना पाप्या वापस थांब लॅपटॉप आहे एवढी मत आहे वर मत आलं नॅशनल चॅनलवाले पण नाही टी व्ही नाही मराठी टी व्ही आतमध्ये असते आतमध्ये असते आत असते का बेकार मोदी मीडिया नाही
द्या लवकर, चालू करा चालू करा. दूसरा माइक दो भैया, दूसरा माइक दो. माइक द्या, माइक आवाज कमी कर ना, तो बंद करा. चालू कर ना माइक. आवाज कमी करें लगा सामने वाले. हेलो, शांत रहे. सद्गुरु सेवालाल महाराज हमें इतिहास आहे. काही देव तरी पुणारे काही छिपा गार्डन में हमें सद्गुरु सेवालाल महाराज पुतळा बसारक पर्यंत शांत रहो. मार भाई ने सभा शामिल को दो. क्या भाई इतिहास असो कि गुलाम खाने की दिल्ली में लड़ाई लड़ा तो हमारा सद्गुरु सेवालाल महाराज अतरात कहीं हैदराबाद में निजामुद्दीन से लड़ो. अरे जे टाइम में हमें इज्जत करना पड़ रहा है. हमारा तांडा हमारा राज, हम तो देवा कोणी असं
खूबी गणिया रस करचा नेम बोलो भाया अरे तलवार रंग टुकड़ा बोल बढ़िया मामाया क्या भाया यूं करके दो फिर लड़ाई न जाया फिर लड़ाई न जाया फिर लड़ाई न जाया बोलो सेवालाल महाराज की ये आवाज वो कलेक्टर ऑफिसकडे जायचं हूं आणि मग घोड्याने घोडा जायचं हूं आणि ये लोकच जायचं हूं या बंजारा समाज की जागा वेगोचा अब बंजारा समाज की जागा वेगोचा आणि वर न्याय हक्काची बारी लढाई लढरोच मार साहेब सुद्धा सांगून करतो जे समाज कंटक लोग हमारे ये पुत्रांना अपने गुरु शिवालाल महाराज के पुत्रांचे विरोध किए वो तुझे क्या